ओम नमः शिवाय. सर्वांना पवित्र अशा श्रावण मासाच्या शुभेच्छा. श्रावण सुरू झालेला आहे. आज दुसरा सोमवार आहे. मीही आता बुडा अमरनाथ, वैष्णोदेवी आणि शिवखोडी अशी यात्रा करून रात्री आलेलो आहे उशिरा. मला आत्ता समजलं की भिवंडीमध्ये काल दिंडीगडावरती काही मुस्लिम मुलं की मांस घेऊन चालले होते आणि पवित्र अशा आमच्या धार्मिक स्थळांना बदनाम करण्यासाठी फार वर्षापासून हा प्रयत्न होत आहे. परंतु कालचा प्रकार हा जो झालेला आहे याच्याबद्दल की दोन्ही गटाकडून मारामारी झालेली आहे. पण मारामारी झाल्याने आपल्या हिंदू धर्मातील जे धार्मिक स्थळं आहेत यांना आणि आमच्या सणांना जाणून बुजून बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न हे अर्बन नक्षलवादी आहे, हे जाणून बुजून करत आहे. आता श्रावण मास संपल्यानंतर आपल्याकडं गणपती येत आहे, नवरात्री उत्सव येत आहे. मागच्या वर्षीही गणपती उत्सवामध्ये ह्या लोकांनी विक्षेप आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी फक्त ह्या लोकांना एवढंच सांगत आहे की बघा, तुमच्या धार्मिक स्थळांना आम्ही कधीही टार्गेट करत नाही किंवा आम्ही येत पण नाही तिकडं. पण आमच्या धार्मिक स्थळांना बदनाम करण्याचा आणि आमच्या सणांना बदनाम करण्यासाठी तुम्ही का हे पाऊल उचलत आहे? प्रशासनाला मी सांगत आहे की तुम्ही अशा लोकांना सक्त ह्यांच्यावरती कारवाई करा. मी CPंना आणि SPंना पण मी विनंती करत आहे की तुम्ही असे जे लोक आहेत ह्यांना पकडून त्यांना शासन करा, ह्यांना कठोर शासन करा. अन्यथा आम्ही सगळे साधू संत आणि काही नागासाधूंना घेऊन आम्ही भिवंडीमध्ये मोठं आंदोलन करण्याचा विचार करत आहोत. एक गोष्ट. दुसरं असं आहे की बघा, त्यांच्या धार्मिक लोकांना वाचवण्यासाठी त्यांचे नेते मंडळी बघा, ते अबू आझमी आणि रईस शेख काव कालपासून सुरू आहे त्यांचं. आणि आमचे नेते मंडळी जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते आहेत कुठं? गेले कुठे हिंदुत्ववादी नेते? काय येत नाही तुम्ही समोर? का तुम्हाला हिंदू मतं पाहिजे फक्त? पण तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता तर तुम्हाला आमच्या मुलांना मारल्यानंतर किंवा असा प्रकार घडल्यानंतर तुम्हीही समोर आलं पाहिजे ना. काय येत नाही तुम्ही? कुठं लपून बसलेत हे लोक? तर मी प्रशासनाला सांगत आहे की अशा वेळेला तुम्ही सर्वांना संरक्षण द्या, आमच्या धार्मिक स्थळांना संरक्षण द्या. अन्यथा भविष्यामध्ये आता परत जर असा प्रकार घडला तर याचे परिणाम खूप वाईट होतील. जय श्रीराम.